काय घालू बरं आज? वर्षातला असा एकच दिवस आहे ज्या दिवशी मी कपडे काय घालायचे याबद्दल विचार करतो. तसं म्हणा ठरलंच आहे की शर्ट आणि अर्धी चड्डी घालायची. पण आता कुठले कपडे घालायचे? हा शर्ट घालतो. अनेक वर्ष झाले हा असाच पडून आहे कपाटात. अहो, हा कुठला शर्ट घातलाय तुम्ही? अगं आज होळी आहे ना, म्हणून घातलाय. तुम्हाला खरंच काही आठवत नाहीये की मुद्दामून करताय? अगं काय झालं, जुनाच तर आहे हा शर्ट. त्यात आज कुठले कुठले रंग लावतील काय माहिती. नंतर परत अहो, हा शर्ट मी तुम्हाला आपल्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला दिला होता. असा कसा तुम्ही हा घातलात? मी दिलेल्या गोष्टींची तर काही किंमतच नाहीये तुम्हाला. अगं पण मला काही नका बोलू. माझ्या भावनांची ना तुम्हाला काही कदरच नाहीये. झालं, सकाळी सकाळी भांडण झालं आमचं. आता नाही लक्षात राहत गोष्टी, त्याला मी तरी काय करणार. जाऊ दे, नंतर करू काहीतरी. सध्या तरी शर्ट बदलून घेतो. थोड्या वेळात सोसायटीतले लोक येतीलच बोलवायला. वाह, काय पुरणपोळीचा सुगंध येतोय. आता होळी म्हणल्यावर घराघरातून असे सुगंध यायचेच. माझं तर स्पष्ट मत आहे, असं सणावाराला सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहिलं की आपले कनेक्शन्स वाढतात. तसं मला काय गरज आहे त्याची? आपली सगळीकडे ओळख आहे, पण कसं जरा सगळ्यांवर आपली छाप पडते. चला, सगळ्यांना व्हॉट्सअपवर शुभेच्छा पाठवतो. आमच्या पाटील फॅमिली ग्रुपवर ही प्रगती वार्ताहराचं काय पाठवत असते काय माहिती. बघू जरा. अरे या वेबसाईटवर तर बातम्या आहेत. आजची तरुण पिढी जनजागृतीसाठी काय काय करतीये हे बघून छान वाटतं. या वेबसाईटचं नाव लक्षात ठेवायला हवं, वार्ताहर.in. परवा अमित कुठली तरी शॉर्ट फिल्म बघत होता. त्याच्या कॉलेजच्या मैत्रिणींनी बनवली आहे म्हणे. काय नाव होतं बरं? सायलेंट स्क्रीम्स. आठवलं. ते आजकाल डिजिटल स्कॅम्स होतात ना, त्याबद्दल होती. छान माहिती दिली त्यांनी. होळीच्या शुभेच्छा वहिनी. तुम्हालाही होळीच्या शुभेच्छा. अहो, ऐकलत का? मोरे आलेत. काय रे, तू अजून कोरडा कसा काय? होळी खेळायला सुरुवात नाही केली का? अरे हे काय, सुरुवातच तर करायला आलोय. नाही, घरात अजिबात नाही. आत्ताच मावशी येऊन सगळं घर पुसून गेलेत. त्यामुळे जे काही करायचं असेल ते बाहेर. ओके वहिनी, तुम्ही म्हणाल तसं. पण आता मी याला खाली घेऊन चाललोय बरं का. अरे मी रंग आणलेत, ते घेऊन येतो. लवकर ये लवकर ये. वहिनी तुम्ही पण या लवकर खाली. महिला मंडळ सुद्धा जमायला लागले. चल रे. खाली मुलांचा दंगा आधीच सुरू झाला होता. आम्ही आमच्या दरवर्षीच्या प्रथेनुसार पार्किंगमध्ये ठेवलेला मोठा ड्रम आणला आणि पाईपने त्यात पाणी भरायला सुरुवात केली. सगळ्यांना व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज टाकून खाली बोलवलं. काही जण खाली आले तोपर्यंत पाण्याचा ड्रम भरला होता. त्यात केशरी रंग मिसळला आणि एकेकाला त्यात बुचकाळून काढणं सुरू झालं. इथली दरवर्षीची प्रथाच आहे. कोणी होळी खेळायला खाली आलं की सगळ्यात आधी त्याला पाण्यात बुचकाळून काढायचं आणि मग बाकी रंग वगैरे खेळायचे. अरे परितोष, अरे कुठे पळून चाललास? चल इकडे. काका नको, त्यात नको, मला भीती वाटते. काका मम्मी ओरडेल, कपडे भिजले तर. काका मला भीती वाटते. श्रीकांतने पटकन पळत जाणाऱ्या परितोषला उचललं आणि ड्रम मध्ये टाकलं. काका बाहेर काढा प्लीज, मी बुडतोय. काका वाचवा मला. काका माझी आई ओरडेल. काका. अरे टिसभर पाणी नाहीये त्यात आणि म्हणे बुडतोय. असा नीट उभा राहा म्हणजे कळेल. काका मला पण पाण्यात टाका ना. देवा, कोणाचं काय तर कोणाचं काय. अरे बाळा, बास आता, तुझी ही तिसरी वेळ आहे. अरे खेळू देत रे पोरांना, होळी आहे आज. अरे तुला काय जाते बोलायला? ही आजारी पडली ना तर हिची आई माझ्याच नावाने बोंबलेल. पिंकी, तुझी ती मैत्रीण कुठं लपली आहे? तिला आण की. राधिका, मी नाही सांगणार ती कुठे लपली आहे ते. जाऊ द्यात ना, तुम्ही तिच्यावरचं पण मलाच बुडवा बाबा प्लीज. तर अशी ही अतरंगी कार्टी असतात. होळीच्या दिवशी ही प्रथा पाळली नाही तर काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं. दर होळीला आमचं एकच ध्येय असतं,
सोसायटीमधील सर्व लोकांना या पाण्यात बुचकळून काढणे. अर्थात यात फक्त लहान मुलं आणि पुरुषच असतात, पण त्यांच्यातही वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत बरं. पहिले तर लहान मुलं. त्यांना तर काय, असं उचलून फक्त बुचकाळून काढलं की झालं. मग येतात जरा उत्साही लोक, जी आनंदानं हे सगळं पार पाडतात. आणि काही जण अतिउत्साही या स्पेशल प्रजातीत मोडतात. हे असे लोक असतात ज्यांचे हात कितीही दुखत असले तरी ते ही प्रथा दरवर्षी अचूकपणे पार पाडतात आणि सगळ्यांना त्यात बुचकाळून काढल्याशिवाय अजिबात शांत बसत नाही. यात एक अतिहुशार प्रजातीही असते बरं, सटकी मारणारी. हे लोक होळी खेळायची नाही म्हणून सकाळी सकाळी किंवा आदल्या दिवशीच पळ काढतात. आता यांना त्रास देणाऱ्या 2च प्रजात्या असतात, त्या म्हणजे मानाचे गणपती आणि कमी मानाचे गणपती. कमी मानाचे गणपती त्यातल्या त्यात बरे असतात. त्यांना जरा थोड्याशा धमक्या वगैरे दिल्या तर ते येतात खेळायला आणि नंतर या सगळ्याचा आनंदही घेतात. पण उगाच तोंड देखलं नाही नाही करत असतात. पण मानाचे गणपती ते काही केला ऐकतच नाही. पहिले 5 मानाचे गणपती असतात ना, तसे आमच्या सोसायटीमध्येही असे मानाचे नग आहेत, ज्यांना उचलून आणण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. उदाहरणार्थ हे लेले. त्या एकट्या माणसाला आणायला आम्ही 7-8 जण आलोय. आता आजच याला बरोबर पाण्याचे महत्त्व लक्षात येईल. आता हे लगेच काही दार उघडणार नाहीत आणि बाहेर यायचं तर लांबचीच गोष्ट. आत्ता ही बेल वाजूनही काही सुद्धा हालचाल केलेली नाहीये. काहीतरी हालचाल जाणवते बहुतेक. पेप होलमधून बघत असतील, पण त्यांना काहीच दिसणार नाही कारण आम्ही शिन्यापाशी लपलोय. अरे आलो आलो. अरे किती बेल वाजवताय, थांबा. काय ही लहान मुलं बेल वाजून पळून जातात. काही कामधंदे नाहीये त्यांना. कसली शिस्त म्हणून राहिली नाहीये कोणाला इथं. एक तर आज एवढं पाणी वाया घालवलं जाते सोसायटीमध्ये आणि त्यात केमिकलचे रंग टाकले त्यांनी. कोणाला पाण्याची किंमतच नाहीये. अरे असं बसा बसा पाणी वाया घालवतात सगळे सोसायटीमध्ये. तिथं विदर्भ मराठवाड्यामध्ये एवढी पाण्याची टंचाई चालली आहे, तिथं कोणाला काही पडलेलीच नाहीये. चला 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 असं म्हणत आम्ही लेलेंना डायरेक्ट उचलून घेतलं. आता त्यांची काही सुटका नाही. अरे अरे हे तुम्ही काय करताय? अरे हा काय वातडपणा चालू आहे तुमचा? अरे ही मुलं तर मुलं पण यांचे आईबाप पण यांच्यासारखेच. अरे मला खाली ठेवा आधी. अरे मला खाली ठेवा. हे बघा मोरे, मी पोलीस कंप्लेंट करीन. अहो काका, तुमच्याकडे फोनच नाहीये, कशी काय कंप्लेंट करणार? मी काही करेन. अख्ख्या सोसायटीला बोलवतो ओरडून. मला ठेवा खाली आली तुम्ही. ऐका मोरे अहो ठेवा मला खाली. अहो काका, कशाला बोलवायचे कष्ट घेता, सगळे खालीच आहेत. अहो काका, मला सांगा, आपण सगळ्या प्रथा, सगळे नियम पाळले पाहिजेत की नाही? हो, नियम नक्कीच पाळले पाहिजेत. आपल्याला सगळ्या प्रथा आणि ते पाळलंच पाहिजे. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि मी तुम्हाला सांगतो मोरे, मला नका बुडवू. मग काका, आम्ही आपल्या सोसायटीची परंपराच पाळतोय. चला रे, 1 2 3. चंद्रकांत हे बघ. अहो मोरे, मला बाहेर काढ. मोरे, मला ॲलर्जी. मला ॲलर्जी आहे मोरे याची. अरे मला बाहेर काढा इथून. अहो माझे सगळे कपडे भिजले इथं मोरे. अरे पोरांनो. झालं, एका मानाच्या गणपतीचं विसर्जन झालं आणि वरून आणखीन 2-4 बादल्या पाणी पण टाकलं. तरी बरं ह्यांचा फ्लॅट पहिल्याच मजल्यावर आहे, नाहीतर अवघड झालं असतं. खाली आता आणखीनच गोंधळ सुरू झाला होता. ती बबडी तिच्या मैत्रिणींना घेऊन फोटोशूट करत होती. पांढरा शुभ्र ड्रेस, गालावर 2 बोटं रंग आणि माशासारखं वेडंवाकडं तोंड करून फोटो काढणं चालू होतं. आणि इकडे बायका बोलत होत्या, मोरेबाई, यावेळी घरी घेऊन जाताना तुमच्याच मुलाला घेऊन जा बरं. अगं, मागच्या वेळेस खरंच लक्षात नाही आलं. मी अर्णवला ओढत घरी घेऊन गेले आणि त्याला आंघोळीला नेल्यावर कळलं की हा अर्णव नाही तर परितोषच आहे. बबडीने आता नाचायला सुरुवात केली होती. ती रील का काहीतरी बनवत होत्या त्या, आणि त्या गाण्याला काही अर्थच नव्हता. आज ब्लू है पाणी पाणी म्हणे. अरे ब्लू काय, आज तर हिरवं, लाल, पिवळं, जांभळं पाणी असतं.
मग तसं गाणं म्हणायला पाहिजे की नाही. मी इथे आपल्याच विचारात हरवलो होतो, तेवढ्यात त्या छबुली बबुलीच्या आवाजानं मला भानावर आणलं. तू असं करूच कसं शकतोस? तुम्हाला सगळ्यात पहिले हॅपी होली विश का नाही केलं? अगं माझी आई आहे ती, मी तिला केलं विश, एवढं काय त्यात? तू नेहमी तिलाच जास्त महत्व देतोस. मी तिला विश केलं काय आणि तुला विश केलं काय, काय फरक पडतो? नाही, तू माझे फिलिंग्स हर्ट केलेत. जा आता, मी तुला मला पहिले रंग लावूच देणार नाही. हे बरोबर नाही. हे अजिबात बरोबर नाही. सानेबाई इकडे या, मला रंग लावा बरं. ए नाही छबोली नाही. अगं असं काय करतेस? बघ मी पण कोणाला तरी सांगेल मग रंग लावायला. जा ना, जा जा. मोरे काका याव जरा इकडे. माझं लक्ष नाही बघून पटकन कोणीतरी माझ्या डोक्यावर पाण्याची अख्खी बादली रिकामी केली. काही सेकंद लागले मला भानावर यायला, पण तेवढ्यात सगळं समोरचं दृश्यच बदललं होतं. ते छबुली आणि बबुली अगदी प्रेमाने एकमेकांना रंग लावत होते. अगं आईचा फोन आला होता सकाळी, तिने विश केलं म्हणून मलाही करायला लागलं. हो रे बबुली, मी समजू शकते रे. आणि ते रंगाचं काय? तू खरंच त्यांच्याकडून रंग लावून घेणार होती? नाही रे, मी फक्त रागात बोलून गेले. मला तसं नव्हतं म्हणायचं. कसं काय जमतं बुवा यांना काय माहिती. मला तर प्रश्नच पडला की 2 सेकंदापूर्वी भांडणारे हेच होते. हॅलो हॅलो, इकडे लक्ष द्या. सगळ्यांसाठी नाश्ता आलेला आहे, तर एक 10 मिनिटात येऊन घेऊन जा. हे लेले कोपऱ्यात जाऊन अगदी गप्प बसले होते, कारण त्यांना माहीत होतं की आता ते वर गेले तर परत त्यांना कोणीतरी खाली खेचून आणणार. सोसायटीतले सगळ्यात लाडके व्यक्तिमत्व होते ते, पण आज मी त्यांना पहिल्यांदा नियम तोडताना बघतोय. ते चक्क स्टॉलवर जाऊन थंडाई पित आहेत. थोडा वेळ असाच गेला. लहान मुलांची फुग्यांची लढाई चालू होती. बायका गाण्यावर नाच करण्यात दंग होत्या. पुरुषही एकमेकांना रंग लावण्यात बिझी होते. तेवढ्यात लेले काका अचानक तिथल्या एका खुर्चीवर चढले आणि मोठमोठ्याने ओरडायला लागले. बसंती, तुमने मुझसे शादी क्यों नहीं की? अगर तुमने मुझसे शादी नहीं की तो मैं सुसाइड कर लूंगा. सुसाइड. अरे पर क्या बात है, सुसाइड क्यों करना चाहते हो? मैं बसंती से शादी करने वाला था, लेकिन उसकी बदचलन मौसी बीच में आ गई. गाँव वालों, मैं सुसाइड कर लूंगा. गुड बाय. नक्कीच कोणीतरी थंडाईमध्ये भांग मिसळली आहे. पहिले लेलेंच्या वागण्याने गोंधळलेले सगळे आता मस्त लाईफ शो एन्जॉय करत होते. बबडी तर त्यांचा मस्त व्हिडिओ काढत होती. गाँव वालों, अगर मैंने सुसाइड कर लिया ना तो पुलिस आएगी और इस बुढ़िया को उठा के ले जाएगी. फिर जेल में चक्की पिसिंग एंड पिसिंग एंड पिसिंग. आज मुझे सुसाइड करने से कोई नहीं रोक सकता. मोरे मोरे मोरे, आय लव्ह यू मोरे. मोरे, तुम्ही ना तुम्ही कधी सोसायटीची फी भरलीच नाही, बट आय स्टील लव्ह यू. अहो लेले, अहो काही का बोलताय? खाली उतरा तुम्ही, चला खाली उतरा लवकर. लेलेंनी तर ह्यावेळेसची होळी अगदीच गाजवली आहे. त्यांचा व्हिडिओ बबडीने लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवला. लेले काका एकदमच व्हायरल झाले की. जरा शोधाशोध केल्यावर कळलं की ज्यांच्याकडून नाश्ता मागवला होता त्यांच्याकडूनच चूक झाली होती. ठीक आहे, चालायचंच. आता आदर्श कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये कुठला कार्यक्रम गोंधळाशिवाय पार पडला आहे का? दरवर्षीचं हे ठरलेलंच असतं की पक्का रंग लावायचा नाही, तरीही कोणी ना कोणीतरी लावतंच. मागच्या वर्षी लेले काकांना कोणीतरी पक्का रंग लावला होता, तर ते रागात ॲक्च्युली लाल झाले होते. त्यामुळे गोंधळ हा अटळ आहे. जरी सगळे म्हणत असले की या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये कोऑपरेशन हे नावालाच, तरी यांचं असं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. दर आठवड्याला या सोसायटीतल्या हास्य विनोदांनी भरलेल्या कहाण्या तुमच्यासमोर घेऊन येणार आहे हे आमचं उपहासात्मक पॉडकास्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. नियम व अटी लागू. स्पॉटिफाय, ॲमेझॉन म्युझिक व इतर पॉडकास्ट ॲप्सवरती अवेलेबल.